नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। आज आपण झटपट असा छोले मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। करण्याची पद्धत अगदी सोपी आहे नेहमीप्रमाणे। तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। छोले ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। त्या भिजलेले छोले आपण कुकरमध्ये घालून घेऊया। तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये भिजवला तरी चालेल। आता त्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। छोले बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडेसे खडे मसाले घालून घेऊया। इथे मी 2 हिरवी वेलची घेतल्या, 1 काळी वेलची घेतलेली आहे। त्यानंतर थोडे दालचिनीचे तुकडे, 1 तमालपत्र आणि 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत। आता आपण तो ओपन लावून मीडियम फ्लेमवर 7 ते 8 शिट्ट्या येऊन द्यायच्या आहेत, जेणेकरून आपले छोले आहेत ते चांगले शिजतील। 7 ते 8 शिट्ट्यानंतर आपण चेक करूयात छोले शिजलेत की नाही ते। आणि हे बघा, अगदी मस्त आपले छोले आहेत ते शिजले। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही थोडासा खायचा सोडा टाकून छोले आहेत ते शिजवून घेऊ शकता। आता एका कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचे 3 कांदे अगदी बारीक चिरून घालून घेतलेत। आणि कांद्याचा कलर अगदी गोल्डन ब्राऊन असा होऊन द्यायचा आहे, तेव्हा आपल्या छोल्यांना टेस्ट अगदी मस्त येते। त्यानंतर मीडियम साईजचे 3 टोमॅटो मी चॉपरमध्ये अगदी बारीक चिरून घेतले, ते घातले। तुम्ही टोमॅटो आहे तो मिक्सरमधून बारीक करूनही घेऊ शकता। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, थोडासा धनेपूड घालून घेतली आणि 1 छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता इथे मी 1 मोठा चमचा तयार आपला छोले मसाला मिळतो तो घालून घेतला। मसाला इथे कढईला लागत आहे असं वाटल्यास थोडंसं पाणी घालून घेऊ शकता। आता आपण भाजलेला मसाला आहे तो थोडा साईडला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट कट घातलाय, तो म्हणजे 1 चमचाभर आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही येते अगदी मस्त थिकनेस येतो आपल्या ग्रेव्हीला। 2 मिनिटं भाजल्यानंतर आपण पूर्ण मसाल्यामध्ये पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे मसाला आहे तो खाली लागणार नाही। अगदी झटपट बनतात हे छोले मसाले। आता झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं पुन्हा मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे। मी ते झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण उकडून घेतलेले सगळे छोले आहेत ते पाण्यासकट कढईमध्ये ओतून द्यायचं आहे। मी ते सुरुवातीला घातलेले खडे मसाले सगळे काढून घेतले। मी पाण्यासकट सगळे छोले आहेत ते मसाल्यामध्ये घालून घेतले। तुम्हाला वाटल्यास आणखी थोडं तुम्ही गरम पाणी घालू शकता, कारण थंड झाल्यानंतर छोले आहेत ते घट्ट असे होतात। एकसारखं मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं पूर्ण ग्रेव्ही आहे ते शिजून द्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता त्याला कलरही अगदी मस्त आलेला आहे आणि छोल्यांनाही अगदी मस्त आपली ग्रेव्ही आहे ती लागलेली आहे। बेसन पीठ नाही घातलं तर पाणी एकीकडं आणि छोले एकीकडं असं होतं, त्यामुळं बेसन आहे ते जरूर वापरा, त्यामुळे आपली ग्रेव्ही आहे ते अगदी मस्त थिकनेस येतो ग्रेव्हीला। हे बघा अशा प्रकारे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा। आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील। थँक्यू।